लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी भारत निवडणूक आयोगानं 16 मार्च रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून 42 सोलापूर अनुसूचित जाती व 43 माढा या लोकसभा मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम घोषित झालाय। जिल्ह्यातील निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे, तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचं तंतोतंत पालन करावं असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलंय। जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या आढावा बैठकीत अप्पर जिल्हाधिकारी बोलत होते। यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी तथा आदर्श आचारसंहिता कक्षाच्या नोडल अधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी, जिल्हा परिषदेच्या मुख्य वित्त व लेखाधिकारी, खर्च समितीच्या नोडल अधिकारी मीनाक्षी वाकडे यांच्यासह इंडियन नॅशनल काँग्रेसचे मनीष गडदे, नंदकुमार पवार, भाजपा पार्टीचे अनिल कंदलगी, शिवसेना ठाकरे गटाचे जर्गीस मुल्ला, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नरसिंग म्हेत्रे, मोहन कोकुल, राष्ट्रवादी पार्टीचे अजित पवार गटाचे संतोष जाधव, शिवसेना शिंदे गटाचे अमोल शिंदे, आम आदमी पार्टीचे खतीब वकील, बसपाचे शिलवंत काळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। त्यामध्ये सोशल मीडिया पण कव्हर्ड आहे। आता सोशल मीडियामध्ये दोन प्रकारचे हे आहे। नंबर 1 एक आहे की कॅन्डिडेटनी स्वतः कुठल्या एजन्सी किंवा कुठल्या माणसाला नेमलाय की तुम्ही सोशल मीडियामध्ये माझ्या प्रचार प्रसिद्धी करा, त्याबद्दल त्यांना नॉमिनेशन जेव्हा ते भरतील ना त्याबद्दल त्यांना माहिती द्यावी लागेल आणि ते सगळे त्यांचे इलेक्शन एक्सपेन्सेस मध्ये जुळेल। आता दुसरा प्रकार आहे की कोणी स्वतःने कुठल्या कॅन्डिडेटचा प्रचार करत आहे, त्यामध्ये आम्ही कॅन्डिडेटला विचारणार की हे तुमच्या परवानगीने तुमचा प्रचार करत आहे काय, हा ना। तर त्यांनी सांगितलं की माझ्या परवानगीने करत आहे तर दॅट विल बी ऍडेड इन इलेक्शन एक्सपेन्सेस। पण त्यांनी कॅन्डिडेटने स्वतः सांगितलं की मला माहितीच पण नव्हतं स्वतःनी प्रचार करत आहे, तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करू, फाईनमॅनच्या तरुण त्यांच्यावर करू। आणि युट्यूबच्या फेसबुकच्या सगळे जे रेट ठरले आहे ते सगळे इलेक्शन एक्सपेन्सेस मध्ये ते जुळून, हा ना। त्यामुळेच नॉमिनेशन भरताना त्याने पूर्ण त्यांची सोशल मीडिया अकाउंटची माहिती द्यावी लागेल। सर, इलेक्शन म्हणलं की पैशाचा अपव्यय होतो किंवा पैशाची उलाढाल मोठ्या प्रमाणात होत असते, तर ह्या इलेक्शन पिरियडमध्ये एका कॅन्डिडेटला किंवा एका उमेदवाराला किती कॅश जवळ बाळगता येते आणि किती कॅश ट्रान्सफर होणार आहे, आणि आता बऱ्यापैकी उमेदवारांच्या किंवा राजकीय लोकांच्या स्वतःच्या बँका आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।